संयुक्त महाराष्ट्राचा देशोपमान इतिहास ज्या मैदानावरती ऐतिहासिक स्वरूपाची चळवळ प्रचंड प्रमाणात या परिसरामध्ये उभी राहिली, त्या जांभोरी मैदानावरती राज्य स्थापनेचा 65वा वर्धापन दिन अतिशय अभिमानाच्या वातावरणामध्ये ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला जातोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, ज्यांना आज आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत, ते जावेद अख्तरजी, प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे, या चळवळीचा इतिहास लिखित स्वरूपामध्ये मराठामध्ये लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे साहेब, व्यासपीठात उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व मंत्रीगण, राज्यसभा सदस्य सुनेत्रा बहिणी, सर्व सन्माननीय व्यासपीठ, विधिमंडळातील माझे सर्व सदस्य भगिनी, पक्षाचे सर्व स्तरावरील प्रमुख पदाधिकारी, महोत्सवाच्या निमित्ताने सहभागी झालेले तमाम महाराष्ट्रप्रेमी नागरिक, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, राकड देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। 1952 सालामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशाने स्वीकारली। देशभरामध्ये भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली घेतला गेला, परंतु दुर्दैवाने मराठी भाषिकांचे राज्य करण्याच्यासाठी त्या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून नकार आला आणि मराठी अस्मिता जागरूक संबंध महाराष्ट्रामध्ये झाले आणि त्याच्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आली। स्वर्गीय चव्हाण साहेबांनी 1956 साली जे आज आपण नंतर दालन बघणार आहात त्याच्यामध्ये एक पत्र लिहिलं होतं त्यावेळेचे मुख्यमंत्री मोरारजी भाईंना की संयुक्त महाराष्ट्र होणं गरजेचं कसं आहे आणि तो संयुक्त महाराष्ट्र तुम्हाला स्थापन करता येत नाही, म्हणून मी माझ्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा देतोय। हे स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये चव्हाण साहेबांनी लिहिलेलं पत्र। त्याच वेळेला मोरारजी भाईंनी मुख्यमंत्री म्हणून त्यांना पत्र लिहिलं आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षांचा नकार असल्यामुळे मी आपला राजीनामा स्वीकार करत नाही, आपण काम करत राहा अशी विनंती मोरारजी भाईंनी त्यांना केली होती। आपल्याला आठवत असेल प्रफुल्लभाई आपला विदर्भाचा सर्व विभाग हा सगळा मध्य प्रदेश मराठवाड्याची भूमी ही निजामाच्या राजवटी त्या हैदराबादच्या परिसरामध्ये होती आणि त्याच्यामुळे अहमदाबादसह सगळा परिसर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबईसह हा त्यावेळेला मुंबई राज्यामध्ये होता। या चळवळीचं स्वरूप इतक्या मोठ्या प्रमाणावरती या कामगार वस्तीमध्ये निर्माण झालं। शाहिरांनी प्रभावीपणाची भूमिका बजावली, लेखकाने आणि प्रत्येक वर्तमानपत्रांनी आपली ओजस्वी तेजस्वी लेखणी संबंध महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने केली की 106 हुतात्म्यांचं बलिदान ऐतिहासिक असलेल्या हुतात्मा चौकामध्ये त्यावेळेला झालं। स्वातंत्र्याच्या नंतर या देशामध्ये आपलं राज्य प्रस्थापित करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये लढे झाले, त्याच्यावरती गोळीबार झाले, ते ब्रिटिशांच्या राजवटीने केले होते, परंतु महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यावेळेला गोळीबार सुद्धा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाला। दुर्दैवी इतिहास, या देशातला दुर्दैवी इतिहास या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी घडलेला पाहायला मिळू शकतो। ऐतिहासिक असलेला हुतात्मा चौक, भुजबळजी तुमचे मला अभिनंदन केले पाहिजे की मुंबईचे महापौर म्हणून हुतात्मा चौकचा परिसर अतिशय उत्तम पद्धतीने सुशोभित करण्याचं काम भुजबळ तुम्ही त्याला महापौर म्हणून केलं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून या व्यासपीठावरती उपस्थित आहात, याचा मला अंतःकरणापासून अभिमान निश्चित वाटतोय। जावेद अख्तरजी, आज आपल्याला आपण या ठिकाणी आम्ही सन्मानित करतो। आपके लिए भी यादगार की बात है। देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण या मुंबईमध्ये आलात। मुंबई राजधानी सर्व कलाकारांना, सर्व साहित्य कला क्षेत्राला सामावून घेणारी ही राजधानी। मुंबईमध्ये त्या कालावधीमध्ये संगीतकार नौशादजी यांच्यापासूनची परंपरा सुरू झाली, ती अगदी बिनाका गीत मालेपर्यंत अमीन सायनी यांच्यापर्यंत। आपका भी अख्तर साहेब एक
जरा किस्सा है, आप सुनिए, आपकी याद में ताजा कर रहा हूँ. त्याला जावेद अख्तर साहेब आपण मुंबईमध्ये आला, संघर्ष करत आला आणि मुंबईमध्ये पैशाशिवाय काय होत नव्हतं म्हणून साहिर लुधियानी यांच्याकडनं 200 रुपये तुम्ही घेतले. आपने 200 रुपये साहिर लुधियानी के पास से कर्ज लिया था. त्यानंतर वेगवेगळ्या वेळेला आपण संगीत क्षेत्रामध्ये सलीम जावेद या नावाने प्रसिद्ध झाला. परंतु दुर्दैवी घटना अशी आहे, 1983 साली हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन साहिर लुधियानी यांचं निधन झालं. त्यावेळेला जावेद अख्तर मुंबईच्या बाहेर होते. ते ज्याला परत आले त्यावेळेला अंत्यविधी दफनविधी संपलेला होता. ते त्यावेळेला गेले, त्यावेळेला तिथे सगळे लोक गेलेले होते आणि दफन कामगार म्हणाला कि हमारा पैसा कौन देगा. अख्तर जी ने विचारले कौन सा पैसा, दफन का काम करने का हमने किया है, कितना पैसा, 200 रुपये. आणि मग जावेदजींनी ते 200 रुपये जे कर्ज घेतलेलं होतं ते 200 रुपये तिथे त्या दफन कामगारांना दिले. असे जावेद अख्तरजी इथे आहे. आज आम्ही कृतज्ञ आहोत की आपल्याला या निमित्ताने आम्ही या ठिकाणी सन्मानित करू शकलो. प्राध्यापक सदानंद मोरे साहित्य क्षेत्रात संत वाङ्मयात एक गाढा अभ्यास असणारे विचारवंत, ज्यांच्या विचारधारेतून त्यांच्या प्रबोधनातून विचारवंतनातून आधुनिक काळातला महाराष्ट्र घडण्याची किमया आपण मोरे साहेब केली. आणि म्हणूनच आज आपल्याला सुद्धा सन्मानित करताना आम्हाला सर्वांनाच अंतःकरणापासून अभिमान वाटतोय. मी आपलंही या व्यासपीठावर या ठिकाणी स्वागत करतो. मधुकर भावे साहेब रोहायचे, ते रोहायचे आहेत म्हणून मी त्यांचा सत्कार करत नाही. त्यांचे वडील म्हणजे पंडित गोपीनाथ शास्त्री भावे, प्रकांड पंडित, पण भावे यांचे सूर जुळले नाहीत. काय अनेक खिशामध्ये टाकले, एसटीने मुंबईला आले. जावेद अख्तर साहेबांची परिस्थिती तशी भावे साहेबांची परिस्थिती. आणि त्यावेळेला त्यांनी नोकरी करत आचार्य रात्रेंच्या नेतृत्वाखालच्या मराठामध्ये ते सहभागी झाले. आणि मराठाची जी काय लेखणी जागा दिली होती त्याचे साक्षीदार भावे साहेब तुम्ही आहातच. पण 60 सालापासून अलीकडच्या 10 वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं संचलन करणारा एकमेव असा ज्येष्ठ पत्रकार आहे ज्याचं नाव आहे मधुकर भावे. वय वर्ष 84 झाला असताना सुद्धा उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण फिरता आणि महाराष्ट्रातलं सामर्थ्य जनमानसामध्ये काढण्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करतात. म्हणून आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ज्यावेळेला एकत्रितपणे जमतो, महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जातीला बालाबुलदारांना सोबत घेत हे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्व धर्मियांना सोबत घेत छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शाहू फुले आंबेडकरांनी सामाजिक समतेचा विचार या महाराष्ट्रात दिला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज या सगळ्या संतांचं असलेलं एक दालन आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा जलकलश मृदा कलश चांद्यापासून बांध्यापर्यंत मला अभिमान वाटतोय दादा. याची सुरुवात पन्हाळ्याच्या ऐतिहासिक गडावरती हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने झाली आणि जी कल्पना 65 वर्षात स्वर्गीय चव्हाण साहेबांनी 1960 साली हा समारंभ केला, त्यानंतर कुठल्याही राजकीय पक्षाने या मुंबईमध्ये या संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचा कार्यक्रम केला नाही. तुमच्या प्रफुल्लभाईंच्या भुजबळांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईच्या वरळीच्या मैदानावरती हा साजरा करतोय. याचा खचितच अभिमान अध्यक्ष म्हणून मला निश्चितपणे या ठिकाणी वाटतो. चव्हाण साहेबांचा विचार आपण अनुकरला. चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला दृष्टी दिली, दिशा दिली, कृषी औद्योगिक रचनेचा पाया रचला, सहकार चळवळ उत्तम पद्धतीने उभी केली. त्या माध्यमातून संपन्न असलेला महाराष्ट्र घडलेला तुम्ही आम्ही पाहतो आहोत. चौथ्या पिढीचे साक्षीदार असलेली नवीन पिढी यांना सुद्धा या समृद्ध महाराष्ट्राचा इतिहास त्या ठिकाणी कळणं अत्यंत आवश्यक ठरू शकत आहे. म्हणूनच आपण पाहिलं 1 मे 1960 सालामध्ये चव्हाण साहेबांची झालेली शपथ आपण पाहिली. 62 सालामध्ये चीनच्या युद्धामध्ये पराभव झाल्याच्या नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी चव्हाण साहेबांना दिल्लीला बोलवलं. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असं वर्णन आजही इतिहासामध्ये आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारा असेल तोपर्यंत चव्हाण साहेबांचा तो इतिहास, जाज्वल्य इतिहास, सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला हा आदरामर त्या ठिकाणी आहे. चव्हाण साहेब दिल्लीला गेले. काही क्षणापुरता बाळासाहेब सावंत मुख्यमंत्री राहिले, कन्नमवार साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांचं दुर्दैवी निधन झालं. बाळासाहेब सावंत काही काळ मुख्यमंत्री काही दिवस झाले. वसंतराव नाईक साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ नेतृत्व केलं. शंकरराव चव्हाण साहेबांनी नेतृत्व केलं. शंकरराव चव्हाण साहेबांच्या नंतर वसंतदादा पाटलांनी साहेबांनी कालावधीमध्ये नेतृत्व केलं. वसंतदादांच्या नंतर आदरणीय पवार साहेबांनी नेतृत्व केलं.
पवार साहेबांच्या नंतर बॅरिस्टर अंतुले साहेबांनी नेतृत्व केलं आणि अंतुले साहेबांच्या नंतर बाबासाहेब भोसले असतील, वसंतदादा असतील, यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं। 85 नंतर वसंतदादा पुन्हा मुख्यमंत्री झाले, शिवाजीराव निलंगेकर झाले, शंकरराव चव्हाण साहेब झाले, पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेब झाले। 90 नंतर पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले, पवार साहेब पुन्हा एकदा दिल्लीला गेले। महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा दिल्लीला संरक्षण मंत्री जाण्याचा पवार साहेबांच्या माध्यमातून अतिरेक झाला आणि सुधाकर नाईक राज्याचे मुख्यमंत्री झाले। परत मुंबईमध्ये घडामोडी झाल्या म्हणून आदरणीय पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले। मनोहर जोशी, नारायणराव राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे साहेब, पुन्हा विलासराव देशमुख, अशोक चव्हाण साहेब, तदनंतर पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्रजी फडणवीस, काही कालावधीपुरता पुन्हा देवेंद्रजी फडणवीस, उद्धवजी ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आजचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, असा महाराष्ट्राचा इतिहास आहे। आणि दादा अभिमान वाटतोय की नाशिकराव त्रिपुरे, रामराव अधिक, गोपीनाथराव मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंग मोहिते पाटील, पुन्हा भुजबळ साहेब, आर पाटील आणि त्याच्यानंतर सलग महाराष्ट्राचा, सलग म्हणजे 6 वेळेला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री पदाचा मान आपल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि संबंध महाराष्ट्रामध्ये मिळाला, त्याचाही अभिमान वाटतोय। म्हणून आजचा एक अलौकिक असा क्षण महाराष्ट्राच्या भूमीतला आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करतो। आपल्या सर्वांचंच अंतःकरणापूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो आणि ज्यांनी प्रचंड मेहनत कार्यक्रम करण्यासाठी केली त्या सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सगळे माझे नेते आहेत, मराठवाड्याची संतांची भूमी, विदर्भाची भूमी, मुंबईसह कोकण या सर्वांनीच आणि त्या परिसरातील असलेली महाराष्ट्राची एकंदरीत सांस्कृतिक कला वैभव आज आदिवासी बंजारा नृत्यापासून, कोळी नृत्यापासून, संतांच्या वाणीपासून आज आपण सगळेजण अनुभवतो आहोत। पुन्हा एकदा अंतःकरणापासून आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि हा महाराष्ट्राचा 65वा वर्धापन दिन यापुढे जसा शिवाजी पार्कला दसरा साजरा केला जातो, गुढीपाडव्याचा सण मनसे साजरे करतात, दादा आपल्या नेतृत्वाखाली यापुढे महाराष्ट्राचा गौरव दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नियमितपणाने साजरा करेल एवढा विश्वास आणि भावना या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा अंतःकरणापासून आणि या सगळ्या याच्यामध्ये कुमार कदम, पद्मभूषण देशपांडे, संजय जोग आणि माझे सर्वच पदाधिकारी नावं घ्यायची तर खूप वेळ जाईल, या सर्वांचंच अतिशय मनपूर्वक शब्दामध्ये आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।